नेवासा तालुक्यामधील गेडेगाव येथील नवनाथ साळुंखे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंगे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना आमदार विठ्ठलराव लंगे म्हणाले की नवनाथ सारख्या कार्यकर्त्याशी माझी नाळ जोडली गेलेली आहे, त्यात मला सार्थ अभिमान आहे। नवनाथ साळुंखे या कार्यकर्त्यांनी कुटुंब सांभाळत असताना समाज कार्यामध्ये मोठा हातभार लावला। भगवान के घर देर है पर अंधेर नहीं, चिकाटी आणि कष्टाच्या बळावरती नवनाथ सारख्या कार्यकर्त्यांनी आपली राजकीय अस्तित्व आणि सामाजिक बांधिलकी जपून ठेवली। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 20 वर्षांपूर्वी पाहिलेले आमदारकीचे स्वप्न आज त्यामुळे पूर्ण झाले। नवनाथनेही हळूहळू समाजकारण व राजकारण करत राहावे, त्यासाठी त्यांना आमच्या नेहमीच शुभेच्छा असतील, असं आमदार विठ्ठलराव लंगे म्हणाले। विशेष करून युरियाचा बफर स्टॉक केला म्हणजे आलेले रॅक गोडाऊनला त्यांनी हे केल्या। मध्यंतरी मी आपल्या कृषी अधिकारी जिल्ह्याचे आहे बोराडे साहेब त्यांना बोललो, कृषी मंत्र्यांची भेट घेतली, म्हणलं जर आता शेतकऱ्याला गरज आहे म्हणजे आता ताण लागली आणि आपण पुढच्या महिन्याचं पाणी भरून घेऊ त्याचा उपयोग नाही, तर ते लवकरात लवकर बफर स्टॉक मधून आपल्याला लवकरात लवकर कसं खत मिळून त्याच्यात मी स्वतः लक्ष घालीन आणि म्हणून या बारीक बारीक गोष्टी अशा सांगितल्या पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याचा पाठपुरावा करता येतो। पुन्हा शेकवा आपले तरुण आमचे सहकारी, कारण त्याचा नवनाथच्या आमच्या वयाचा खूप मोठा गॅप आहे। आता भगवानरावांनी सांगितलं की अण्णांना जवळून पाहिलेलं, नवनाथला विचारलं ते मी अण्णा आठवतच नाही म्हणजे लहान वय असेल, आणि म्हणून कमी वयामध्ये नवनाथ सारख्या कार्यकर्त्यांनी आपण बघितलं की कुटुंब देखील व्यवस्थित त्या ठिकाणी चालवलं, गावात अनेक मित्र जमवले, तालुक्यात मित्र जमवले, आणि म्हणून कशी विनोदाचा भाग बाजूला ठेवून पण अशा पद्धतीची चिकाटी माणसात जर असली तर माणसाला अजून वय काहीच नाही, अजून बराच रस्ता आहे। आता आम्ही 60ला गेलो तेव्हा 20 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आत्ताशी हे झालं, त्याच्यामुळं थोडं स्लोली गेलेलं सुनीलराव बरं आहे, अजून थोडं पुढं सरकलंय, कधी कधी लेट पण थेट होत असतं, त्याच्यामुळं काम करणं आपल्या हाताने, आपण चिकाटीनं प्रामाणिकपणानं आपलं जे जे आपण ज्या क्षेत्रात आहे ते काम करायचा प्रयत्न केला तर यश ते म्हणे भगवान के देर अंधेर नाही, पद लावा लागेल उदाहरण मी पद लावा लागेल काहीतरी ते देत असते तुम्हाला लावलं नव्हतं आता सुद्धा। तर विनोदाचा भाग बाजूला ठेवू, प्रत्येकाला वाटत असतं आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथं आपल्याला प्रमोशन व्हायला पाहिजे, तर निश्चित योग आल्यानंतर सर्व गोष्टी घडत असतात। आता सुनीलराव पवार आमचे RBIचे जिल्ह्यात काम करायचे, आता शिवसेनेचे महाराष्ट्र। तर या प्रसंगी नवनाथ साळुंखे बोलताना म्हणाले की आमदार लंगे हे नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात। निश्चित स्वरूपात गेडेगावकरांवरती आमदार लंगे साहेबांचं विशेष प्रेम आहे आणि अनेक कामे त्यांच्या माध्यमातून गेडेगावात मार्गी लागली आहेत। भविष्यातही राहिलेली कामे निश्चित स्वरूपात मार्गी लावतील असा विश्वास या प्रसंगी अभिष्ट चिंतन सोहळ्याचे मानकरी नवनाथ साळुंखे यांनी व्यक्त केला। नाव घ्यायचं नाही, कारण की सर्वच गावाचं सर्व तरुण असतील, ज्येष्ठ असतील, सर्वांनी या ठिकाणी माझ्यावरती प्रेम या ठिकाणी दाखवलं आणि वाढदिवसाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे 3रं वर्ष गावामध्ये करतात। खरं तर बघितलं आज सांगायचं म्हटलं तर भाऊबरोबर साधारण काम करत असताना मी साधारण कॉलेजला असल्यापासून भाऊबरोबर आहे, म्हणजे सुरुवातीला 2002 पासून सुरुवातीला मी 12वीला होतो तेव्हाचं ऍडमिशन घेण्यासाठी भाऊला मी नेलं आणि माझं ऍडमिशन झालं, तेव्हापासून 2002 पासून मी भाऊच्या 8 पर्यंत बरोबर आहे, म्हणजे 24 वर्ष या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून काम करत असताना सुरुवातीला काम करत असताना अडचणी येतात आणि काम करत असताना अडचणी येण्याचं कारण असतं की आपल्यावर विश्वास कोणी ठेवायचा, पण हा विश्वास कसा आपण सार्थ करायचा या माध्यमातून निश्चित प्रत्येक गोष्ट असेल ती प्रत्येक गोष्ट भाऊचे विचार असतील, भाऊचं अनुकरण असेल किंवा भाऊकून जे मिळालेली शिकवण असेल, ही सर्व शिकवण घेऊनच आपण गेडेगावसाठी पुढे चाललेलो आहोत। खरं तर बघितलं या 24 वर्षाच्या काळामध्ये भाऊंनी खूप चढ उतार बघितली, आपण बघितलं, आपण ग्रामपंचायतला जर पडलो तर आपल्याला अक्षरशः झोप येत नाही, पण भाऊची विधानसभा बघितली आपण सर्वांनी, या 800 मतावरून विधानसभा गेली आणि त्यानंतर दुसरी विधानसभा गेली
पण भाऊ परत 10 वर्ष थांबावं लागलं. पण निश्चित या ठिकाणी आपण हनुमंतरायाच्या ठिकाणी बसलेलो आहोत. हे निश्चित वरती नीतिगत न्याय असतो आणि भाऊला 2024 ला 2004 ते 2024 म्हणजे इतका वनवास भोगून या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादानं म्हणजे त्याच्यामध्ये गिडगावकरांचं खूप मोठं योगदान आहे. त्यामध्ये भाऊला 2024 विधानसभा मिळाली. म्हणजे कष्ट करत असताना चांगले विचार आणि चांगलं जर ध्येय ठेवलं ते उदाहरण म्हणजे भाऊ आहे. आणि तीच वाटचाल घेऊन आपण सुद्धा या ठिकाणी पुढे चाललो. सुरुवातीला भगवानरावला सांगायचं म्हटलं माझ्याबरोबर 2 जण सुद्धा गावात येत नव्हते. ही वस्तुस्थिती होती. पण भाऊवरची जो विश्वास आणि आपण जो काम करत असल्यामुळं सर्वजण सर्व पक्षाचे असो कोणी असो तरी ते आपल्या बरोबर निश्चित या ठिकाणी बरोबर चालतात. त्याचं उदाहरण ह्या विधानसभेला आपण सर्वांनी बघितलं. गावाने भाऊला बरोबर मतं दिली. म्हणजे सर्व भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी काम होत असलेलं गिडगावमध्ये. खरं तर बघितलं गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत कमीत कमी 3 ते 4 कोटीचा निधी जो असेल तो भाऊच्या माध्यमातूनच गिडगावला आलेला आहे. सुरुवातीचे खडीकरण असते. आपण ज्या ग्रामपंचायत मध्ये बसतो आज भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर पहिलं काम आपण गिडगावमध्ये गिडगावची ग्रामपंचायत ही सुरुवातीला केली. नाही तर पत्र्याची होती त्याच्यानंतर स्लॅबची झाली. खरं तर बघितलं रस्ते असतील सर्व रस्ते सगळं भाऊच्या माध्यमातून झालेले आहे. आपण बघितलं आमदार झाल्यानंतर आपल्या शाळेचा दुरुस्तीचा प्रस्ताव होता. गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे की दुरुस्तीसाठी आपण जी प्रस्ताव पाठवला आणि भाऊला प्रस्ताव गेल्यानंतर गुरुजी मला म्हणे प्रस्ताव पाठवला दुरुस्तीचा. म्हणलं दुरुस्ती कशाला भाऊला म्हटलं आम्हाला नवीन खोल्यात द्या. तर भाऊनं 24 लाख रुपये या ठिकाणी आपल्याला शाळा खोल्याला दिली आमदार झाल्यानंतर. शाळेचे बोर्ड मुलांसाठी 2,60,000चा तो बोर्ड दिला. आणि त्यानंतर खरोखर प्रत्येक इलेक्शन जर आलं तर आपल्या गावाला प्रश्न उपस्थित होता चेअरचा. स्वपंटर बरोबर आहे की नाही म्हणून बरोबर आहे की नाही. पण या ठिकाणी भाऊला भोसे पाटलाच्या खेळामध्ये आपली सुरुवातीला जी प्रचाराची सुरुवात झाली ती गिडगावपासूनच झाली होती. आणि त्याच वेळेस विषय झाला होता तर भाऊ जर आमदार झाले तर 1 वर्षाच्या आत आपण ते चेअरचं काम करणार आहोत. आणि त्या माध्यमातून भाऊना सुद्धा शब्दाला पूर्तता करून या ठिकाणी 15 लाख रुपये चेअरला मंजूर झालेले आहे. म्हणजे भाऊची तारीख घ्यायची नारळ फोडायचं काम चालू करायचं. अंकल बरोबर आहे. एवढा मोठा प्रश्न आज आपल्या गावाचा मार्गी लागलेला आहे. खरं तर भाऊला मी विनंती करणार आहे की भाऊ माझ्या वाढदिवसानंतर निमित्त तुम्हाला जी भेट द्यायची असेल तर आमच्या गिडगाव जे राहिलेले कामं आहे ती निश्चित मला ती भेट द्यावी अशी मी भाऊला निश्चित विनंती करतो. की आमचा जो गिडेगाव वरखेड रस्ता असेल तो थोडा 700 किलोमीटर राहिलेला आहे तो. आणि गिडेगाव सुरेगाव असेल तो 700 किलोमीटर राहिलेला आहे. आपला भगवानची वस्ती असेल अंकल किंवा तुमचा राहिला तो रस्ता असेल किंवा भावरा खोळे असेल. या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. शाळकरी मुलांना वह्या आणि पुस्तकांचे व खाऊचे वाटप करण्यात आले. या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी आमदार लंघे, छबू काळे, देवगडचे सरपंच अजय साबळे, भगवानराव कर्डिले, काका पाटील कर्डिले, नारायण साळुंखे, सोपानराव कर्डिले, सुभाष कर्डिले, आरपीआयचे नेते सुनील वाघमारे आदींसह गिडेगाव येथील युवक, आबालवृद्ध कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. फार कष्टातून या ठिकाणी नवनाथ भाऊ साळुंखे यांना एक पहिल्यापासून समाजकार्याची आवड होती. त्यांचा एक किस्सा सांगतो मी. समाजकारणाचे सदस्य विठ्ठल भाऊ होते आणि त्यांना एक जिल्हा परिषद अध्यक्षपद भेटलं. पण त्यावेळेस नवनाथ भाऊ त्यावेळेस समाजकारणात उतरत नव्हते. परंतु आम्ही जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले असताना भाऊ आम्ही सर्वजण गाडी करून त्यांना करण्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी आम्ही शरदगावातून 2-3 गाड्या भरून चालवल्या होत्या. परंतु नेमकी नवनाथ भाऊला जागा राहिलेली नाही. आठवतं का नवनाथ भाऊ तुम्हाला समाजकार्यासाठी? त्यांना त्या गाडीत जागा नसताना त्यांनी परत भाड्याने ते तिथं त्या ठिकाणी भाऊच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. याच्यातून त्यांची तळमळ दिसते किती समाजाच्या हितासाठी, समाजाच्या सुखदुःखासाठी किती तळमळ आहे या माणसाची. आणि खरोखर या ठिकाणी त्यांनी गावासाठी आज आपल्याला नेवासा तालुक्याला विठ्ठल भाऊ आमदारच्या वतीने आपल्याला एक चांगले नेतृत्व लाभलेलं आहे. आणि नेतृत्व लाभला असताना त्या नेतृत्वाचा आपण या परिसराने या गावाने सोनं करावं. कारण नवनाथ भाऊ सारखे साळुंखे सारे वाटेल ते निधी आपल्याला या ठिकाणी आणू शकतात. आणि वाटेल ते आपल्याला ज्या आपल्या गावाच्या सुविधा असतील, काही गोरगरिबांची कामं असतील, नेहमीच नवनाथ भाऊ लोकांच्या सुखदुःखात
गोरगरिबाच्या लग्न कार्यात सुखदुःखात नेहमी हजर असतात आणि त्यांना हजर राहून ते समाजाच्या प्रश्नावर एक करून समाजाचा प्रश्न सोडवण्याचं काम करतात. त्यांनी तर आत्ताच भाऊच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून बराचसा या ठिकाणी शाळा खोल्याचा निधी आणला, रस्त्याचा निधी आला, गावात रस्त्याचं कामं काँक्रिटीकरण झालं, बरेच काही क्लीन ब्लॉक टाकण्यात आले आणि त्यातले त्यात आमच्या एक ख्रिश्चन समाजाचा आराध्य दैवत ज्ञान माऊली चर्च गेडेगाव या ठिकाणी त्यांनी त्याचा पाठपुरावा करून आमदार साहेबाला भेटून नेहमी पाठपुरावा करून त्यांनी आपल्याला 10 लाखाचा निधी या ठिकाणी मंजूर करून आणला. 15 लाखाचा निधी मंजूर करून आला. आणखीन काही जर कमी पडत असेल तर आणखीन पण देण्याची त्यांची प्रयत्न करते, वैयक्तिक पण देण्याची एकजुटीनं घेऊन त्यांचं हे कार्य चालू आहे. आपल्या शाळेलाही त्यांनी आमदार निधीतून 2 खोल्या स्लॅबच्या मंजूर करून दिलेल्या आहेत आणि अजूनही इथून पुढं त्यांचं असंच भरपूर सहकार्य राहणार आहे आपल्या गावासाठी. आणि म्हणून त्यांचा वाढदिवस त्यांनी एक पायंडा घालून दिला की इकडं तिकडं रोडवर साजरा करण्यापेक्षा त्यांनी आपल्या मराठी शाळेमध्ये हा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि इथून पुढच्या सर्व पिढीला एक तो आदर्श त्यांनी घालून दिला की इकडं तिकडं धाग्यावर इकडं रोडवर कुठं बरेच आपण वाढदिवस बघतो, परंतु ते न करता एक पुढच्या पिढीला एक चालना म्हणून एक पुढच्या पिढीला आदर्श म्हणून त्यांनी हा उपक्रम आपल्याला घालून दिलेला आहे आणि पुढच्याही पिढीने त्याचा आदर्श आपण घ्यावा आणि त्या वाटचाल करावी त्या दिशेने अशी विनंती करतो सर्वांना. आणि नवनाथ भाऊंना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप लाख लाख शुभेच्छा आणि धन्यवाद. एवढे बोलून एस्ताना मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.